येस ए ए इकडं बस. ते काय होतं मग जाणकार ऐकणाराचा मूड खराब होतो, कीर्तनाला विक्षेप चालत नाही. ए जी माणसं खर्च करून कीर्तनाला आलेली असतात ती समाधानानं घरी गेली पाहिजेत. म्हणजे गेलं गेलं झोपलं पाहिजे, तरी ऐकलं तर समाधान मिळालं पाहिजे. नाही तर मग दरिद्रवाणी जांभळा देत ऐकायचं नाही. आम्ही म्हणायचं बैल गा म्हणून, तुम्ही म्हणायचं त्याच्याच दुधाचा चहा. नाही नाही इथं यसला यस नोला नो. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत. कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा कडवे 4 आहे. अभंग उपदेशपर आहे. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायचं नाही. कीर्तनाला बोलत जायचं. आपल्या पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. अभ्यास कमी असल्यामुळे मला आज उत्तर देता नाही आलं, महिन्यानं देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. फक्त बोलत जायचं आता पटापटा. माझं असं म्हणणं आहे, यसला यस नोला नो, माझं असं म्हणणं आहे, या जगात शरीर नासका आहे, शरीर कुचका आहे, शरीर रोगाचं भांडार आहे, शरीर जाळायचं आहे, पण देव राहण्याचं ठिकाण आहे. यावर आपलं मत काय? तुम्ही आजारी आहे का? मग हा किंवा नाही, परत ऐका. शरीर रोगाचं भांडार आहे, शरीर नासका आहे, शरीर कुचका आहे, शरीर सडका आहे, पण शरीरात देव राहण्याचं ठिकाण आहे. यावर आपलं मत काय? हा आता फायनल. जर याच्यात देव राहण्याचं ठिकाण आहे, जर नाही आहेच आहे, तर मग याने थोडा वेळ का होईना रोज भजन का करू नये? करायलाच पाहिजे. बस फायनल. आता लागला करंट लागला भाई. तुम्हालाही सोपं झालं, मलाही सोपं झालं. यानं जर भजन केलंच तर नासकं शरीर आहे, कुचका आहे, सडका आहे, पण देव राहण्याचं ठिकाण आहे. पुरावा आहे का याला काही? 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेल, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. तुम्ही सगळ्या गोष्टी पुऱ्या कराल, पण देवाचं भजन केलं तर. आता ऐकणाऱ्यांनी अशी शंका घेतली, देवाचं भजन का करायचं? व्हॉट इज दॅट रिझन बिहाइंड इट? कारण इच अँड एव्हरीथिंग ॲज अ रिझन. जगातल्या प्रत्येक गोष्टीला जर कारणच आहे, तर मग आम्ही भजन का करायचं? त्याचं उत्तर आहे, तुमच्याकडे सगळं आहे पण सुख नाही. सगळे गाडी बंगला सगळे, ऊत आला पैशाला, ऊत आला. इतका पैसा आहे माणसाकडं, पैसा आहे, घरं चांगली आहेत, मान आहे, सन्मान आहे, ऐश्वर्य आहे, फक्त माणसाकडे एकच गोष्ट नाही, तिचं नाव सुख आहे. आणि ह्या जगातल्या माणसाकडे सुख का नाही? प्रत्येकाची उत्तर सापडायची. तुम्ही मी भजन का करीत नाही? गरज काय? तर सुख मिळवण्यासाठी. सुख आपल्याकडे का नाही? तर ज्याच्यात आपल्याला सुख आहे ते आपण करीत नाही. आपण बसलो पाणी मारून कापूस शिकीत. आपण पाणी मारून कापूस शिकायचं आणि आपल्या पोरांना पाणी टाकून प्यायची. फिट का? काय करायचं? आपण पाणी घालून दूध विकायचं आणि त्यानं टेप लावून गुंठ्यानं जमीन विकून टाकायची. नेमका घोटाळा काय झाला? मोराच्या पिसऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती मोठे झाले, संतांच्या संगतीशिवाय सुखी होऊ शकत नाही. आता पुन्हा उलट फिरा. मोराच्या पिसऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहणार नाही. मोराच्या पिसऱ्या, पण पुन्हा उलट ऐका. मुंगे किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. आणि मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. मुंगी किती फिरू द्या, 13वा अध्याय सांगतोय, मुंगी मेरू ना ओलांडावे आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही, माणूस भजनाशिवाय सुखी होऊ शकत नाही. आता काही म्हणतील आम्हाला पेमेंट भरपूर आहे. तू करणार काय? पगार वाढला तर काय करणार? सासरवाडीचं कल्याण करणार. तू काय करणार? काय लईत लई मिवणीच्या बाळातपणाचं बिल देणार. तू काय करणार? काय मिवणीचं लगीन करून देणार. मग तुम्ही काय भजन थोडंच करणार आहे? आणि मरताना तुमच्या बरोबर भजन येणार आहे, इस्टेट नाही. इस्टेट मिळवणं हे प्रारब्ध आहे, पण भजन करणे हे पुण्य आहे. संपत्ती कोणी कमी? संपत्ती कमवायला काय लागतं? मूर्ख वागले का पैसा मिळतो. तुम्ही नीती सोडून जगा, तुमच्याकडे पैशाला तोटा नाही.
फक्त नालायक वागायचं, पैसाच पैसा. सज्जन वागले ओढायला बिडी नाही, नियम आहे तो. नियम आहे. मूर्ख माणसं जेवढी समाजात आहेत तेवढ्यातल्या माणसांना समाजात मान आहे. ऐका कलीचे महिमान असं त्या विहिरीतले कलीचे महिमान असं त्या विहिरीतले चरणाचा उपदेश पर आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा तुम्हाला मिळवायचं सुख, पण ज्याच्या सुख आहे ते तुम्ही करीत नसल्यामुळे सुख मिळत नाही. अभंगातला दुसरा मुद्दा सुरू करायचा आहे. फक्त पटापटा बोलत जायचं. आणि बोलत जाताना कीर्तनाला बोलत जाताना हा म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं. पटलं तर पहा. माझं असं म्हणणं आहे, याचा अर्थ जगात देव आहे. फायनल करायचं. आता काही म्हणतील दिसतो का, तुझ्याशी डोकं लावायला आम्हाला वेळ नाही. उत्तर आहे का, फुलातला सुगंध दिसत नाही पण आहे, लाकडातला अग्नी दिसत नाही पण आहे, दुधातलं लोणी दिसत नाही पण आहे, हृदयातला भगवंत दिसत नाही पण आहे. हा, आता उलट फिरू. लाकडात अग्नी आहे पण घर्षणाशिवाय दिसणार नाही, दुधात लोणी आहे पण क्रिया केल्याशिवाय दिसणार नाही, तसं हृदयात देव आहे पण साधना केल्याशिवाय दिसणार नाही. आता काही म्हणतील आम्ही एज्युकेटेडचा आणि देवाचा काही संबंध नाही. कारण तुमच्याकडे असणारी जी पदवी आहे ती कलेक्ट द मनी आहे. टू ओनली कलेक्ट द मनी. मग आता मी म्हणतो, बोलायला सुरू झाले, आता देव आहे. आता उत्तरं थोडी थोडी बारीक बारीक द्यायची आहे. देव आहे, देव आहे हा मानण्याचा प्रश्न आहे. हा किंवा नाही. नाही मानायचा त्याला नाही मानायचा. मूर्खांच्या नादीला काय लागायचं. कीर्तनकार कंबर का बांधतो, तू मुंडका बांधील, तुला काय करायचं. माळीत म्हणे एक शाटच का, आम्ही 9 शाट घालू, तुला रुतते का. आम्ही विचारलं का तुला दारू प्याताना डोळे का झाकतो, विचारलं. चांगला पायजमा का खराब करतो, विचारलं. तू काय इकडे झक मारितो. आणि कमी बुद्धीची माणसं एकत्र आली का धर्माला गळाणी येते. तुमचं काय मत आहे. कमी बुद्धीची माणसं आणि मग देव काम दाखवतो. आता कसं दाखवतो ऐका. तुम्हाला मला देवाची गरज आहे. फायनल झालं आपलं. आतापर्यंत आपल्याला सगळ्यांनी धोका दिलाय. सगळ्यांनी धोका दिलाय. भावाने धोका दिला, जमीन वाटताना कट आणला. बहिणीने धोका दिला, भाव बायपास मध्ये जमीन गेली, केस लावली. सासऱ्यान सुद्धा धोका दिला, ईडी पोर गळ्यात घातली, धोकाच दिला. पाहुण्याने धोका दिला, प्रियशीनं तर इतका धोका दिला. मोबाईल आपला, हँडसीट आपलं, चार्जर आपलं, पिन आपली, बॅलन्स आपला, हँडसीट आपलं, पेट्रोल आपलं, गाडी आपली, हॉटेलिंग आपलं, मेसेज दुसऱ्याला टाकला, तिसऱ्या संघ गेली, धोकाच दिला. प्रियशीनं धोका दिला. नीट आहे का. प्रियशीनं धोका दिला, भावाने धोका दिला, बायकोने सुद्धा धोका दिला. करेक्ट. बायकोने सुद्धा धोका दिला, मित्राने तर दिलाच, प्रियशीने तर दिलाच. पण या जगात बारीक काय घ्यायचं, आतापर्यंत आपल्याला फक्त कट्यावर हात ठेवून उभा राहणाऱ्या भगवंताने धोका दिला नाही. अजून आपले डोळे तसेच आहेत, अजून आपले कान तसेच आहेत, अजून आपले पाय तसेच आहेत. 18 वर्ष शेतीत काम करतोय, अजून त्याला सर्पदंश झाला नाही का, वाघाची गाठ पडली नाही. याच्यापेक्षा उपकार कोणी करावेत. अरे शेतकऱ्याचे आई शेतात कापूस वेचायला गेली तर तिचं पोरगं बाबळी खाली खेळतंय. बाबळी खाली काटे लागल तेवढे आहेत, पण त्या बाळाला अजून काटा ठोसला नाही का, त्याला गवतामध्ये विंचू चावला नाही. शेतकरी कापूस शिकायला गेला तर त्या शेतात मुक्काम केला, पण त्याला वाघ दिसला नाही की, त्याला विंचू चावला नाही की, त्याला सर्पदंश झाला नाही, त्याला शुगर झाली नाही, त्याला बीपी झाला नाही, त्याला अटॅक झाला नाही. भजन करा नाही तर नका करू, पण उभ्या जगाला सांभाळणारा भगवंत आहे एवढं ध्यानात ठेवा. आणि तो जर तुम्हाला सांभाळतोय तर त्याचं थोडा वेळ भजन का करू नये. बाकीच्यांनी धोका दिला त्यांच्यासाठी तुम्ही झटता.
2 पोरं झाल्यावर बायको म्हणते तुमच्यात आणि गाढवात फरक नाही. तरी हा नालायक गजरा घेऊन जातो. गजरा घे ग बाई, घे गजरा घे. पोरग बापाला विचारतोय तुम्ही विहीर खोदली तर उपकार नाही केले, तुमचं कर्तव्य आहे. तरी त्या पोराची लग्न जमवायची घाई करतोय. पुरीचं लग्न केलं आणि 20 वर्ष पोरगी सांभाळली तर नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. सनाट निगती फुलाच्या गाडीकडे. उलटे बापाला अशी हात करते, सगळे हप्ते पेड करा. आणि याला बँडवाला घोडा लावितो तरी हा करतो. हे सगळ्यांनी धोका दिलाय, देवाने धोका दिला नाही. आता उलट ऐका, देवाने धोका दिला नाही तरी नाही दिला आणि देणारही नाही, पण त्याचं भजन करायला काही नाही. कारण तो समजतोय कान तसे दे, डोळे तसे दे, पाय तसे दे. तुम्ही विचार करा, सगळ्यांना तपासतो. आणि जेव्हा जेव्हा देवाच्या कॅपॅसिटीच्या बाहेर होईल तेव्हा देव जनता जागेवर आणण्यासाठी काम करतो. जेव्हा जेव्हा गाय कत्तल खाण्यात जाते, जेव्हा जेव्हा साधूचा अपमान होतो, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, जेव्हा जेव्हा आईबापाचे हाल होतात आणि जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप जास्त होतं तेव्हा देव अवतार घेऊन काम करतो. तुमचं काय मत आहे? गाय कत्तल खाण्यात गेली, कापली गाय, 22 रुपये प्लेटनं पठ्ठ्यानी लिंबू पिळून आणली. हाणणारे माया पुढे बसलेत, नावा सगळं सांगाल मी. गाय कत्तल खाण्यात गेली, साधूचा अपमान झाला आणि धर्माला ग्लानी आली. 6 भाचे मारेपर्यंत कृष्णाच्या मामानं कंसाने 6 भाचे मारेपर्यंत त्याला कोणी बोललं नाही. 7वा माया तर त्याला सापडली नाही. 8वा कृष्ण जन्माला आला महाराज तर जगाच्या बापाला सुद्धा मारणं, मामाच्या काचानं टोपलीत बसून पलीकडे जावं लागलं. टोपलीत पुराने जागा दिली पण मामाने किंमत केली नाही. कृष्ण कुणामुळे गेला टोपलीत बसून? मामामुळे कृष्ण टोपलीत बसून गेला. पण योग्य काळ आला, मामाची खानदान हल्ली अख्खी. वंशाला दिवा ठुली, यादवच ठुला नाही. 2च यादव राहिले, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव. अख्खे यादव हल्ली. मग आता कृष्णानं कंस मारण्यासाठी काही काळ वाट पाहिली, रामानं रावणाला मारण्यासाठी काही काळ, पण बायको पळवली तरी बोललं नाही काही. पण गेम तसं आपली माणसं, तुम्ही विचार करा, या 10 वर्षात इतकी माजाटली होती. पण 2020ला देवानं मीटिंग घेतली आणि कोरोनाला फोन केला, जिरूनच टाकली. विचार करा, विचार करा, जगातलं सगळ्यात श्रीमंत राष्ट्र अमेरिका आहे. हो, जगातलं सगळ्यात विद्वान राष्ट्र चीन आहे आणि जगातलं सगळ्यात हाय ब्रिलियंट ब्रिटन आहे. 3 राज्यांचा सुपडा साफ केला. 3 लाटा आल्या, 3 लाटा. पण महाराष्ट्र ही शिवाजी महाराजांची आणि संतांची भूमी असल्यामुळं इथं एकच लाट आली. इथं दुसरी लाट आली असती तर हा पठ्ठ्या सुद्धा इथं उभा राहिला हाय मिळालाच असता. पण दुसरी लाट का आली नाही? महाराज, जगाचा बाप पंढरपूरच्या वैकुंठात जंबू नावाच्या दीपामध्ये विठू नावाचा पाटील गदाच्या हात राहिला पण जग सुखी केलं. काय म्हणते तुमचं? गडावर जिजाई आई तुळजाभवानी गजाच्या हात राहिली पण भक्त सुखी केले. आळंदीत ज्ञानोबा मंदिरात गज लावून हात राहिले पण जनता सुखी केली. पुढे उभा राहे संभाडी
20ला श्लोक सिद्ध झाला. यदा यदा धर्मस्य जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल तेव्हा मी दैत्य 4था अध्याय. मी दैत्याची कुळीनाशी मी साधूचा मान घेऊशी मऊ तर मी अवेकाची खाजळी फेडून एक उजळी योग्या पाहे दिवाळी. काम दाखवलं काम. माझातली होती लोक जिरली जिरली. दीड महिना काही दाढी केली नाही. रोज घोटायचे रोज. नाहीच नाही. महिना पठ्ठ्याने इस्त्री केली नाही. तांब्यात कोळसा घालून इस्त्री केली. शिरली का नाही. चहा बंद. दूध मिळालंच. मग काढा सुरू केला. काढा काढा तर असा नंगात आला. इकडं प्याला इकडं आग इकडं प्याला हा किंवा नाही. जिरली का नाही. काढा. लग्न पहाटीच. एक जण म्हणला मी म्हशीचं दूध काढायला उठलो तेव्हा तुमच्या वाट्यावर वाजत होतं. म्हणजे तेव्हाच नवरी गेली ना. लग्न भामटेवानी केली. शिकवलं का नाही देवाने. दाढी शिकवली. कपडे शिकवले. हो पुढं आहे का. शेतकरी नाही घाबरत. शेतकऱ्याला हे लॉकडाऊन फिकडाऊनचं काही घेणं नाही. तो बळीराजा आहे. ते अजूनही 1 वर्ष लॉकडाऊन असलं तरी घाबरत नाही. त्याच्याकडे देवाने ताकद दिली. त्याची बायको शेतात गेली तरी 2 गरक्यात 1 वांग्यात 2 मिरच्या घेऊन येते. गेला दिवस. नोकरीवाल्याची बायको आहे बाथरूमच्या इटा खाती का काय. काय खाईल काय देव मारा. तो काम दाखवल्याशिवाय काय खाईल काय. तुम्ही बारीक का. शेतकरी घाबरत नाही. महाराज धोत्रावाली माणसं गरीब जर रेशनला गहू तांदूळ घ्यायला उभे राहिले तर ही श्रीमंत माणसं त्याला हसत होते. का हा कुपनाचे गहू खातो आणि कुपनाचे गहू खाण्याच्या लायक नाही असं कोणाचं मत होतं. हा माझा टे लावला त्यांचं. हा मग त्याची बायको म्हणायची आम्ही नाही आणत ते गहू. नाही ते टेस्टी नाहीत आणि ते आम्ही आणत सुद्धा. आम्ही कधी रेशन आणलंच नाही. ते शर्टिंग करून रांगेत उभे होते. 3 किलो दे रे. 3 किलो दे. शेतकऱ्याचं काय नाही. त्यानं तिकडून गहू तांदूळ फुकट घेतले आणि इकडे इकून टाकले. तो हुशारच आहे. त्यानं इकडून फुकाट घेतले आणि इकडे 10 रुपये किलोनं इकून टाकले. दुकानदारानं पॉलिश करून त्याच्यात परत ते 40 ठोकले. तांदूळ तेच. शिकवलं देवाने. आणि सगळी जनता जागेवर. कोरोना हा 2-3 वर्षातून एकदा यायलाच पाहिजे. पण इतका नको. पण आम्हाला सुद्धा भिकारी केलं. इतका आम्हाला सुद्धा 8 महिने कुत्रं विचारीनं तू झोपला का उलातला का मिळाला. घरचे सुद्धा काटाळे कवा जातील तर जाऊ. पण 2-3 महिने का होईना पण झटका दाखवायला यायला पाहिजे. तुमचं काय मत. खोकला दाबून मिली काय लोक खोकली सुद्धा नाही. त्याला माहिती खोकलं का 3.5 लाखाला ठोकली. खोकलंच माहिती. मिळालं ते. करील ती काय नोय महाराज. 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 बरी आहे बिना जुवारी युद्धानी. बरी
माणूस शिकला का माणसं म्हणायचे सच शिकला. आता शिकला का माणसं म्हणते बाजू सरक नंतर माझ्या ठोकशील 1.5 लाखाला. देव जाग्यावर येतो यदा यदा य देव काम दाखवतो. आता 1 2 3 आणि कोरोनाने अजून एक शिकवलं. कोण तुमचं आहे? मित्र लबाड. 1.5 तास प्रियकर प्रियशिशी गप्पा हाणीत होता येड्या बाबळीत. बाबळ येडी पोरगी भंगार आणि हा सांड 12वी नापास हलकट क्वालिटीचा. तरी त्या पोरगी त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय, तू माझ्या हृदयाची धडधड ऐक. तो म्हणायचा पण मी पॉझिटिव्ह निघलो. मग उलट तिकडं शिकवलं देवाने. देवाने शिकवलं आणि शिकवायलाच. आजच्या कीर्तनात सगळ्यांना पाया पडून एक वाक्य सांगतो. कोरोना गेला असं म्हणू नका आणि मला होणार नाही असं म्हणू नका, पण होऊ नये म्हणून काळजी घ्या. लस येईल तेव्हा येईल, जनता नीट होईल तेव्हा होईल, तो भाग वेगळा आहे. पण पाया पडून सांगतो लक्षणं 3च आहे. सर्दी होणं, ताप येणं, वास न येणं, औषधं 4च आहेत. मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, अंतर ठेवणं आणि हात धुणं. हे सुंदर जग पाहण्यासाठी तरी स्वतःची काळजी घ्या. झाल्यावर माणसं वाचतात तो भाग वेगळा, किंवा पैशाला आमच्याकडे तोटा नाही तोही भाग वेगळा. आम्ही पैसे घालून नीट होऊ शकतो तोही भाग वेगळा. पण हे सुंदर जग पाहण्याची संधी एकदाच आहे, पुन्हा नाही. ही मिळालेली संधी बोगस का घालावी? बरं औषधं तर कठीण नाहीत, पथ्य पाळायला काही हरकत. आणि का रोग येऊ द्यायचा हाही प्रश्न आहे. अजिबात 80% जनता कोरोनाची आजही पथ्य पाळीत नाही. तुमचं काय मत आहे? आणि हे चुकीचं आहे. तुम्हाला घमेंड आहे का तो गेलाय? तुम्हाला घमेंड आहे मला होणार नाही, पण नुसती खोकला ना मागची पुढची जिरल्याशिवाय राहणार नाही. आणि जी माणसं नीट होऊन आलीत ती शरीरानं कमकुवत झालीत. आपण तितकं बारीक पाहत नाही, नाही तर त्यांचं मानसिक संतुलन तसं डॅमेज. मानसिक पाया पडतो कीर्तनातलं फायनल वाक्य. मला तुम्ही शिव्या द्या पण माझं एवढं ऐका, अजून पथ्य पाळा. पाळायला का? त्याचं उत्तर ऐका. हे मिळणारच नाही. हसत हसत जगा. 8 महिन्यातून आज हसले तुम्ही. हसलेच नव्हते 8 महिने. तुम्ही बधीर झालती बधीर. हसत जा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं ती इतकी दरिद्री असतात, कंतात पण हसत नाही. आणि हसायलाच रक्ताभिसरण क्लिअर होतं. सायंटिफिक रिझन आहे. हसल्याने रक्ताभिसरण क्लिअर होतं. बरे रक्ताभिसरण क्लिअर होतं आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम नॉर्मल होते. हसलं बाई. हायजर एज्युकेटेड लोक नेत आहे का? डॉक्टर विक्टर कोणी, प्राध्यापक, शिक्षक, इंजिनिअरिंगचे पोरं बिरं ऐका. या 10 महिन्यापूर्वी पेशंट जर डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टरने एकच दणका उठवला होता. पांढऱ्या कमी झाल्या, तांबड्या वाढल्या. तांबड्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या. भरा काळा. मी सगळ्या लोकांना प्रश्न विचारतो, ह्या 10 महिन्यात पेशी गेल्या कुठं? पेशीच वाढा का? पेशी वाढल्या कोणत्या? का नाही वाढल्या? ऐका. का नाही वाढल्या? एक, प्रदूषण कमी झालं, हवा स्वच्छ झाली, पाऊस वाढला, गारवा तयार झाला, पिकं हिरवी झाली, मानसिक संतुलन डॅमेज झालं, जनता निरोगी झाली. तुमचं काय मत आहे? 80% जनता सध्या निरोगी आहे. मेडिकलमध्ये 2च औषधं खपत आहेत सध्या, सॅनिटायझर आणि मास्क. आजारीच पडा ना माणसं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हायवेचं जेवण बंद झालं, जनता निरोगी झाली. रोटी गेली. शेतकऱ्याच्या घरात चपातीला तेल नाही पण पूर्ण भाजलेली आहे. तेल नसल्या नालायक पैसे देऊन हायवेला चपाती खात्या.
त्याला रोटा म्हणतात का रोटा का रोटी काय म्हणतात तंदूर तंदूर इतका तंदूर येतो तो शिजवायला हुक आहे त्याला हुक 1 2 3 कुत्र्यासारखं फिकतात कुत्र्यासारखं तरी हा टॉमी म्हणतो अजून 2 दे अजून 2 दे हा नालाय का तिचा टॉमी आणि तो रोटीत काय तंदूर हातात जर घेतला तर अख्खं हात पांढरा होतो एवढं तिला पिटी काय खावं तांबडा रस्सा हायवेला खायचा मिली माणसं जर 12 महिने तुम्ही घरचंच खाल्लं तर आयुष्यभर तुम्ही निरोगी राहाल आता हे मी कितीही सांगितलं तरी तुम्हाला त्याची लाज कारण तुम्ही जी झक मारायची ती पण घरचं खावं शेतकऱ्याच्या घरात पिठलंच राहते शेतकऱ्याच्या घरात दूध राहते आणि दुधासारखं सकस खाणं दुधाला शेतकऱ्याच्या घरात कोण तोटा गेला गाय आटली म्हैस आटली गाय दोन्ही नाही शेळी बरं शेतकऱ्याकडे शेळी प्राणी असा आहे कवाही दूध काढा कोण नाही लहर आली चहा उकळत आला बरं दूध यायला टाइम नाही माग फटका पुढं दूध माग फटका पुढं पण माना नाही तर नका मानू हे घडलंय किंवा नाही गाथा सांगतोय मी नाही सांगत युक्त आहार विहार मग कोरोनाच्या काळात पहिलं पथ्य बाहेरचं खायचं बंद करा आणि 2 पथ्य पाळाच यावर आपलं मत काय आता अजून 1 वर्षानं 2 रोग येणार आहेत आपले खोटं ठरत नाही का कायम खरं मी म्हणत होतो 2020 ला लग्न होणार नाही 3 सीझन गेले काहींचे 3 रेंज गेली काहींची रेंज जोडीदारांचे ऑपरेशन झाले पठ्या तासात हे आहेत का नाही आता अजून 2 रोग येणार आहेत एक 2 वर्षात पटलं तर हा म्हणायचं शिक्षक लोक शाळेतले पोरं अजून 2 वर्षात 80% जशाना आजारी होणार आहे काय मत आहे तुमचं दृष्टीदोष डोळे जाणार आणि आज 80% लोकांना दिसायला कमी आहे तुमचं काय मत आहे डोळे गेले का गेले डोळ्याला 4 दोष आहेत निकल दृष्टीता दूरदृष्टीता दृष्टी सातत्य दृष्टी वैमश्य काहीला अंतर्वंगाचा भिंगाचा चष्मा आहे काहीला बहिर्वक्र भिंगाचा चष्मा आहे पण हे 5-7 हजाराचं जे खोकडा आलंय पागल यडपाट माझे मेंदू चैन उघडी येड्या बाबळीत मोरीत तुरीत मग तुरीला रोग का म्हणाले यांना हलकट क्वालिटीचे आणि त्याच्यामुळं विनोद समजू नका 2 मिनिटात सांगू अभंगाकडे येण्यापेक्षा मोबाईलचा दुष्परिणाम किती झाला सांगू 1 मिनिटात त्याच्यामुळं माणसातली संवाद संपला तुमचं काय मत आहे विठाला विठाला पाया पडू सर 20 माणसाचा संवाद संपलाय तुमचं काय मत आहे आणि शिकलेल्या लोकांना महाराज मंडळीला सांगतो कोणत्याही माणसावर कोणतंही संकट आलं तर ते दुःख कुणाला तरी सांगत जा त्याने दुःखाचा पावर कमी होतो तुमचं काय मत आहे मानसिक तणाव होत नाही आणि आज सगळी माणसं मानसिक टेन्शन मध्ये आहेत मोबाईल मुळे बोलणं बंद झालं आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन हाय थिंकिंग झालं आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं म्हणजे रक्त कमी झालं विचार बोलत जा जास्त झाले टेन्शन झोप नाही एकटा येड्या बाबळी तुरीत डांबरीला हायवेला बरं बोलायच्या पद्धती इतक्या मूर्ख आणल्यात मोबाईलवर एलो एलो कुठे नदी वय जळतो येतो
बोलायच्या पद्धती पहा ना कशा आहे. हॅलो 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 हॅलो. आता इकडे लाव, काय नालायक माणूस आहे. इकडं रेंज आहे, बोल किती बोल. हा विनोद आहे, हा विनोद आहे. आणि त्याच्यामुळं पुढं ऐका, आता पुढं सांगूनच टाकतो 2 मिनिटात. माणसांचा संवाद कमी झाला आणि विचार वाढले. माणसं तणावात आहेत आणि त्यामुळं माणसं चिडचिडी झाली, चिडचिड वाढली आणि परिणाम झोप येत नाही. झोप येत नाही, टेन्शन वाढलं, म्हणून त्याने क्वार्टरचा आधार घेतला. खरं आहे का खोटं आहे? आता ऐका कसा कसा तो नदीवर गेला सांगूनच टाकतो. मोबाईल घेतला, मोबाईल घेतला. सारखं मोबाईल मध्ये पाहिल्यामुळं सारखं तू खाली बसून घे बरं एकदा. सारखं मोबाईल मध्ये पाहिल्यामुळं संवाद कमी झाला. शरीरातलं रक्त अगोदरच कमी आहे पण विचार जास्त आहे. त्याच्यामुळे तो टेन्शन मध्ये आला. परिणाम टेन्शन मध्ये झोप यावी म्हणून त्याने क्वार्टरचा आधार घेतला. आणि दारू पिल्याने झोप येते हा भ्रम त्याचा तयार झाला. दारूला सुरुवात केल्यावर पैसे कमी पडले म्हणून त्यानं चोरीला सुरुवात केली. नीट आहे का? 2-4 वेळा चोरी त्याला सक्सेस झाली. कोणती? मोटर चोर, मोटरसायकल चोर, टायर चोर, ट्यूब चोर. ती चोरी यशस्वी झाल्यामुळं त्यानं डायरेक्ट मोठ्या चोरीला सुरुवात केली. पंप लुटणे, सुपारी घेणे, खून करणे. हे ज्ञानानं झालं का अज्ञानानं? अज्ञानानं. काय नडलं? मोबाईल. सुरुवात काय झाली? दारू. परिणाम काय झाला?